आपण सगळ्यांनीच लहानपणापासून अलीबाबा आणि 40 चोर ही गोष्ट प्रत्येकाने ऐकलेली आहे. पण आता एक गोष्ट खूप नवीन पद्धतीने ट्रेंड होते. आता कुठलंही वर्तमानपत्र उघडून बघा, कुठलंही सोशल मीडियाचं पेज बघा किंवा अन्य कुठलंही चॅनल बघा, तुम्हाला जास्तीत जास्त करून सैफ अली खान आणि त्याच्यावरचा हल्ला हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतंय. हा हल्ला कसा झाला? कशासाठी झाला? आता ज्यावेळेला अलीबाबा आणि 40 चोर ही जी गोष्ट होती, 40 चोर धनाढ्य अशा गोष्टींसाठी, धनाढ्य काहीतरी कमवण्यासाठी मागे लागलेले होते. परंतु आपल्या या गोष्टींमधला अलीबाबा किंवा सैफ अली आणि त्याच्यातला एक चोर हा केवळ फक्त ₹50,000 म्हणून चोरीसाठी उतरलेला होता. आपण बघितलंय, की ही जी घटना घडल्यापासून प्रत्येक प्रसार माध्यमांमध्ये एकच बातमी आहे, की सैफ अली खानवरचा हल्ला कसा झाला किंवा या चोराच्या मागे पोलीस कसे लागलेले आहेत. आणि 2 दिवस झाले होते तरीसुद्धा पोलिसांना याचं अपयश येत नव्हतं. आणि या संपूर्ण घटनेचा गांभीर्याने तपास सुरू होता. आणि नंतर या घटनेला किंवा या तपासाला पोलिसांच्या अधिकाधिक वेग येत होता. या घटनेमध्ये पोलीस डिपार्टमेंटचे सगळ्यात मोठे नावाजलेले पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व झालेले होते. आणि सरतेशेवटी ठाण्यामध्ये कासारबावडीच्या एका जंगलामध्ये या चोराला पोलिसांनी फौजफाट्यासह अटक केलेली आहे. आणि एका चोराचा तपास करण्यासाठी साधारणपणे 100 पेक्षा जास्त पोलीस आणि कित्येक पोलीस अधिकारी या चोराच्या तपासासाठी अनन्वितपणे काम करत होते. वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV तपासण्यात येत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात येत होती. अनेक लोकांची धरपकड देखील झालेली होती. आता प्रश्न हा आहे, की एखादा सेलिब्रिटीचं ज्यावेळेला सेलिब्रिटीबाबत अशा प्रकारची चुकीची घटना घडते, त्यावेळेला मात्र संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी होते. कारण तो एक सेलिब्रिटी असतो, तो कोणी सर्वसामान्य माणूस नसतो. तो पद्मश्री असतो किंवा त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असतात. त्याच्याकडे पैसा असतो, अडका असतो, संपत्ती असते, जायदाद असते, नाव असतं आणि या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मग त्याला साधी सुई जरी टोचली तरीसुद्धा त्या गोष्टीचा फार मोठा बोभाटा होतो. पण जर का एखादा सर्वसामान्य माणूस असेल, त्याच्या घरी चोरी झाली, त्याच्यावर कोणी हल्ला केला, तर मात्र या घटनेकडे जाणीवपूर्वक रीतीने दुर्लक्ष केलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. तरी देखील वर्तमानपत्रातली एखादी छोटीशी बातमी असेल किंवा कुठेतरी आपल्या कानावर आलेली घटना म्हणून या घटनेकडे बघितलं जातं. परंतु या गोष्टीकडे ज्या प्रकारे आता आपण बघत आलेलो आहोत, सैफ अली खान याच्यावर हल्ल्याबाबतीत जे काही तपास झाला किंवा ज्या काही गोष्टी घडल्या, तितकं सिरियसली कुठल्याही बाबतीत बघितलं जात नाही. असं का? आता या चोराला इतकं सिरियसली का घेतलं जातंय? किंवा यापूर्वी एखादा कुख्यात गुंड असेल, याची धमकी आल्यानंतर त्या सेलिब्रिटीला प्रोटेक्शन दिलं जायचं. परंतु असं न होता जो चोर आहे, या चोराकडून डायरेक्टली हल्ला केला गेला. आता या हल्ल्याचं कुठल्याही प्रकारे समर्थन नाही आहे. फक्त गोष्ट एवढीच आहे, जर का हाच हल्ला एका सर्वसामान्य माणसावर झाला असता, तर या गोष्टीकडे गंभीरपणे बघितलं गेलं नसतं किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती किंवा या ज्या वेगवेगळे माध्यम आहेत, या माध्यमांवरती हा विषय चावला गेला नसता किंवा एखादा आपला सैनिक भाऊ किंवा एखादा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये एखादा अशा गोष्टी घडतात, चुकीच्या गोष्टी घडतात, फायरिंग होते किंवा आपला एखादा सैनिक भाऊ ज्यावेळेला धारातीर्थी पडतो, त्यावेळेला देखील त्याच्या शौर्याची कुठल्याही प्रकारे अवडंबर केलं जात नाही किंवा ते सोशल मीडियामध्ये दाखवलं जात नाही. माध्यमांमधून त्याची चर्चा होत नाही. असं का? त्यानंतर हा जो चोर आहे, हा चोर एक बांगलादेशी आहे असं म्हटलं जातं. तो अनधिकृतपणे आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये येऊन अनेक नावं बदलून त्यांनी इथे येऊन नोकऱ्या मिळवल्या, सिम कार्ड खरेदी केलं, अजूनही काही कागदपत्र त्याने बनवले असतील. हे कसं काय होऊ शकतं? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेला परदेशी नागरिक आपल्या देशामध्ये येऊन स्थायिक होतो, त्याचा उदरनिर्वाह तो शोधतो आणि त्याला काम देखील मिळतं. परंतु या ठिकाणी आपल्या देशाची जी सुरक्षितता आहे, ही सुरक्षितता धोक्यात येते की नाही, याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते देखील कमेंट करा. आणि हे संपूर्ण प्रकरण किंवा आपल्या देशाची सुरक्षितता आणि सैफ अली खान किंवा त्याच्यावरचा हल्ला, या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना सर्व परिचित आहेत. परंतु यातल्या ज्या 2-3 बाबी आहेत, जसं की परदेशी नागरिकाचं आपल्याकडे येणं आणि आपल्या देशामध्ये येऊन स्थायिक होणं, आपल्या इथल्या सेलिब्रिटीवर हल्ला करणं आणि तिथून मग पळून जाण्याचा प्रयत्न करणं आणि मग त्याच्यासाठी अटकेचा जो थरार आहे,
परदेशी नागरिक किंवा बांगलादेशी नागरिक आपल्याकडे आल्यानंतर चोऱ्यामाऱ्या करतात, काम मिळवण्याचा प्रयत्न करतात, खून करतात, बलात्कार करतात आणि तरी देखील यांचे जर का गुन्हे लपून राहत असतील, तर मग ही निश्चित अतिशय गंभीर बाब आहे. याबद्दल देखील आपल्याला काय वाटतंय किंवा याच्यामध्ये आपण कशाप्रकारे उपाययोजना करू शकतो, हे आपण कमेंट करून जरूर कळवा. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.